हॅलो स्टुडंट, बेन्झाल्डिहाइडचे प्रिपरेशन चालू आहे आपल्या बरोबर. दोन मेथड ऑलरेडी संपवले आपण. दोन म्हणजे भरपूर झालेले आपल्या. ठीक आहे, पण एक नेम रिएक्शन सांगतो मी. इटाड घेतली, इटाड नंतर आपण कोणती घेतली, रिएजंट चेंज केला फक्त. ओके, इटाड मध्ये काय होतं, CrO2Cl2 क्रोमिन क्लोराईड. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण, टोल्युइनच घेतला. फक्त टोल्युइन मध्ये काय घेतलं होतं आपण, CrO3 प्लस काय घेतलं होतं, ऍसेटिक अनहायड्रेट CH3COO पुन्हा COCH3 किंवा CH3CO2O. ठीक आहे, त्यांच्यामध्ये पण काय होतं, स्टार्टिंग काय होतं, टोल्युइनच होतं. हे बघा इथं टोल्युइन लिहिलेलं आहे ना. अजून एक मेथड तुम्हाला बोललो होतो की एक मेथड बाकी आहे की ज्याच्यामध्ये आपण स्टार्टिंग रिएजंट टोल्युइन वापरणार, एंड प्रॉडक्ट पण तोच असेल, कोणता, बेन्झाल्डिहाइड. फक्त रिएजंट चेंज होतील. ठीक आहे, त्याच्यामुळे वन बाय वन मी घेतो एक एक व्हिडिओ मध्ये, सो दॅट इट विल बी मच मोर इझियर टू सेग्रिगेट ईच मेथड फ्रॉम अनदर वन फॉर यू. ठीक आहे, काय आपण घेऊया आता पुढची. याच्यामध्ये पण काय, ही पण सोपी मेथड आहे. कोणती, बघा नाव लिहिलेलं आहे. बनवायचं तर आपल्याला काय आहे, बेन्झाल्डिहाइडच बनवायचं आहे. फक्त ती बनवणार कशी, तर साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोल्युइन करणार आपण. तर बघा क्लोरिनेशनच म्हटलेलं आहे. क्लोरिनेशन म्हणजे काय वापरणार, क्लोरिनेशन आहे ना, ब्रोमिन तर वापरणार नाही. नावातच क्लोरीन आहे म्हणजे काय करू आपण, Cl2 वापरणार, साइड चेन क्लोरिनेशन करणार आणि आपल्याला काय मिळणार, बेन्झाल्डिहाइड. बघा रिएक्शन कशी येते. काय घेतोय आपण, स्टार्टिंग मटेरियल तर सेमच राहणार आहे, मिथिल बेन्झीन किंवा काय म्हणतो त्याला आपण, टोल्युइन म्हणतो. म्हणजे काय याच्यामध्ये बघा, इथं तर CH3 घेतो आपण. हा जो येतो काय आहे, CH3 बरोबर. CH3 म्हणजे हा काय झाला, हा टोल्युइन. ठीक आहे, हा ज्यावेळेस आपण Cl2 प्लस Cl2 लिहा किंवा एरो वर जरी लिहिलं तरी चालेल. Cl2 इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट, काय म्हणू शकतो, UV लाईट. ठीक आहे, UV लाईट आणि Cl2 ज्यावेळेस आपण क्लोरिनेशन आहे ना, म्हणजे काय, Cl2 सोबत आपण टोल्युइनला रिॲक्ट करतोय. तर बघा तुमच्या बुक मध्ये जसं दिलंय, बुक प्रमाणे घेतलं तर पहिले काय काय दिलेलं आहे तेवढं समजून घ्या. काय करतो आपण इथं, बनणार काय सुरुवातीला, CHCl2. ओके, अगेन सेम फॉर्मॅट येतोय बघा. इटाड झाली, त्याच्यानंतर ऍसिडिक अनहायड्राइड. आता तिसरी मेथड की ज्याच्यामध्ये CH3 मधले दोन हायड्रोजन रिप्लेस करतोय आपण, फक्त ते चेंज कशाने झाले आता, Cl2 ने. बरोबर, Cl2 याला काय म्हणतो आपण, बेन्झल क्लोराइड म्हणतो. काय म्हणतो, बेन्झल क्लोराइड. ठीक आहे ना, म्हणून सांगतो तुम्हाला थोडस नेमिंग आणि स्पेलिंग वर लक्ष ठेवा. बेन्झल म्हणतोय, बेन्झीन म्हणू तर चेंज होऊन जाईल, बेन्झॉइल म्हणू तर चेंज होईल. ओके, त्याच्यामुळे स्पेलिंग कडे लक्ष ठेवायचं, काही लिहायचं म्हणून नका लिहित जाऊ. ओके, बेन्झल क्लोराइड झाला. याचं काय करतो, फक्त आपण हायड्रोलिसिस करतो. हायड्रोलिसिस म्हणजे काय, H2O, राईट. हायड्रोलिसिस करून आपल्याला काय मिळणार, स्ट्रेट अवे बेन्झाल्डिहाइड. ओके, तोच प्रॉडक्ट आहे ना आपला फायनल, विच वी आर गोइंग टू प्रिपेअर. CHO काय मिळतो आपल्याला, बेन्झाल्डिहाइड. क्लिअर. आता हे तुम्हाला असं काय लिहून दिलं, बुक मध्ये सेम असंच दिलंय. तुमचं कन्फ्युज नको व्हायला पाहिजे. तुम्हाला सर काही वेगळं शिकवताय का, डिफरंट दॅन बुक, म्हणून या प्रकारे लिहून दिलं. ठीक आहे, ऍक्च्युअल होतं काय थोडक्यात ते मी समजून सांगतो. फक्त ही रिएक्शन काहीच नाही, टोल्युइनचं क्लोरिनेशन करतोय, बेन्झल क्लोराइडचं हायड्रोलिसिस करतोय, बेन्झाल्डिहाइड मिळतो, दॅट्स इट. ओके, याला आपण अजून काय म्हणतो, कमर्शियल मेथड पण आहे. ओके, मोस्ट वाइडली यूज कमर्शियल मेथड. ओके, इथं लिहून देतो वाटल्यास, काय कमर्शियल मेथड, कमर्शियल मेथड फॉर preparation of बेन्झाल्डिहाइड. commercial method for preparation of बेन्झाल्डिहाइड. ठीक आहे, पॉइंट लक्षात ठेवा. किंवा क्वेश्चन विचारला जातो एंट्रन्स पॉइंट ऑफ व्ह्यू की मोस्ट वाइडली यूज कमर्शियल मेथड, कारण भरपूर पाहिलं ना पण, नेमिंग रिएक्शन वगैरे सगळ्याच पाहिलं की ज्याच्यामध्ये काय तयार होत होता, बेन्झाल्डिहाइड. मग त्याच्यामध्ये मोस्ट वाइडली यूज कोणती आहे, तर साइड चेन क्लोरिनेशन. ओके,
साइड चेन का म्हणतोय, कारण बेन्झीन रिंग कुठे डिस्टर्ब होते का? बघा, बेन्झीन रिंग कुठेच डिस्टर्ब होत नाही. वी आर नॉट डिस्टर्बिंग बेन्झीन रिंग, वी आर डिस्टर्बिंग ओनली व्हॉट? साइड चेन. साइड चेन हायड्रोजन, CH3 मधले हायड्रोजन फक्त आपण रिप्लेस करत गेलो. बरोबर. काय झालंय बघा, एवढं चेंज होतोय फक्त. साइड चेन याला हात लावतोय का आपण? नाही. क्लियर? दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज साइड चेन क्लोरिनेशन. मोस्ट वाइडली यूज कमर्शियल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ बेन्झ अल्डेहाइड. ठीक आहे. आता बघा होतं काय ऍक्च्युअली याच्यामध्ये ते तुम्हाला सांगतो. हे तर सोपं आहे. क्लोरिनेशन आपल्याला माहिती आहे, हॅलो अल्केन्स चॅप्टर ज्यावेळेस बघितलं होतं. ठीक आहे, होपफुली आठवत असेल तुम्हाला. सगळ्यात पहिलं चॅप्टर आहे हॅलो अल्केन झालंय, अल्डिहाइड, त्याच्यानंतर अल्कोहोल, फिनॉल, इथर झालं. थर्ड आपण स्टार्ट केलंय कोणतं? अल्डिहाइड कीटोन. तर हॅलो अल्केन्स मध्ये सगळ्यात पहिली मेथड पाहिली होती आपण. बरोबर. CH4 मिथेनचं क्लोरिनेशन केलं होतं आणि त्याच्यात पाहिलं होतं आपण की काय, क्लोरीन कंटिन्युअसली रिॲक्ट होत जातो, HCl रिमूव्ह होत जातो जोपर्यंत सगळे हायड्रोजन कार्बनचे रिमूव्ह होत नाही. ठीक आहे. क्लोरिनेशन ऑफ अल्केन पाहिलं होतं आपण, किंवा क्लोरिनेशन ऑफ व्हॉट? अल्किल हलाइड, ते पाहिले होते आपण. म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड CH4 + Cl2 काय मिळालं होतं आपल्याला? CH3Cl मायनस HCl वेगळा व्हायचा. तर तीच मेथड तेच याच्यात पण अप्लाय होणार आहे. म्हणजे होतं काय याच्यामध्ये बघा, हा जो टोलिन आहे, आता हे दिसताना सर हे तर Cl2 आहे, हा CH2 कसा बनतोय, पुन्हा याच्यापासून CHO कसा बनतोय, तर तेच याच्यामध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. बघा सुरुवातीला तर काय होणार याच्यामध्ये, CH3 राहणार. बरोबर. बघा तुम्हाला वाटल्यास या फॉर्मॅट मध्ये लिहून देतो. CH2 एक H प्लस काय येणार आपण? Cl आणि Cl, इतर काय? UV लाईट. ठीक आहे. आता होणार काय? क्लोरीन आहे, क्लोरीनचं होमोलायटिक फिशन होतं, एक इलेक्ट्रॉन इकडे, एक क्लोरीन याला. बरोबर. होमोलायटिक फिशन झालं तर काय होणार? हा इथं पण होमोलायटिक फिशन होतं, हा H आणि हा Cl. बरोबर. काय बनतं? -HCl. ओके. आणि हा क्लोरीन याला अटॅच होऊन जातो, या हायड्रोजनला तो रिप्लेस करून टाकतो. बरोबर. हा हायड्रोजन आणि हा क्लोरीन, -HCl. आणि बनणार काय स्ट्रक्चर? बघा एकदम इझी आहे, इंटरेस्टिंग आहे, व्यवस्थित समजून घ्या. काय बनतंय? CH2Cl. बरोबर. इथपर्यंत आलो. CH2Cl. त्याच्यानंतर काय होणार? क्लोरिनेशन थांबेल का? क्लोरिनेशन थांबणार आहे. अजून एक क्लोरीनचा मॉलिक्यूल येईल, म्हणजे काय होणार? Cl2 पुन्हा मायनस काय होणार इथं पण? HCl. बघा सेमच प्रोसेस होणार आहे. इथं पण काय आहे? Cl. इथं पण होमोलायटिक फिशन होणार, हा क्लोरीन. आता हा CH2, सॉरी इथं काय लिहूया, इथं Cl. बघा हे स्ट्रक्चर बनलेलं आहे, इथं Cl झाला. आता या हायड्रोजन मधला एक हायड्रोजन या क्लोरीन सोबत जाईल, HCl, आणि त्या हायड्रोजनच्या ठिकाणी जागा कोण घेणार? Cl. या स्ट्रक्चरला काय म्हणतात? CH2Cl ला काय म्हणतात? बेन्झील. ठीक आहे. बेन्झील म्हणा, बेन्झाईल म्हणा, काही म्हणा, बेन्झील क्लोराइड. हा काय आहे? बेन्झल क्लोराइड. बघा CH2Cl पुन्हा क्लोरीन, एक क्लोरीन इकडे, एक क्लोरीन इथे, होमोलायटिक फिशन. या हायड्रोजन मधला एक हायड्रोजन, वन हायड्रोजन विल बी रिप्लेस बाय दिस क्लोरीन. म्हणजे स्ट्रक्चर काय बनेल तुमचं? बघा आता काय होतंय, हा बघा, हा Cl, एक Cl आणि एक हायड्रोजन. बरोबर. हा एक Cl आला, दोन हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन Cl ने रिप्लेस झाला, एक हायड्रोजन चे. म्हणजे कोणतं स्ट्रक्चर तयार झालं हे बघा, CHCl2. सेम आहे ना, CHCl2. काय म्हणतो याला आपण? बेन्झल क्लोराइड. ठीक आहे. इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर काय होणार? हायड्रोलिसिस करणार. ठीक आहे. हायड्रोलिसिस करणार म्हणजे काय? आपण दोन मॉलिक्यूल घेतोय आपण वॉटरचे. ठीक आहे. ट्वाइस H2O घेतो आपण. आता ट्वाइस H2O का घेतो सर? बरोबर, ते पण समजून घ्या. ट्वाइस H2O याच्यासाठी घेतोय कारण ट्वाइस HCl आपल्याला बाहेर काढायचं आहे. वी हॅव टू रिमूव्ह ट्वाइस HCl.
सो वी आर टेकिंग 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. म्हणजे तो कसा फॉर्म मध्ये बाहेर पडेल बघा, ट्वाइस H2 ज्यावेळेस घेणार त्यावेळेस काय होतंय, मायनस ट्वाइस HCl. बरोबर. बघा, हा एक क्लोरीन आणि हा एक क्लोरीन, आणि हे किती, 2 into 2 4 हायड्रोजन आहे. आउट ऑफ 4 2 हायड्रोजन हॅज बीन युटिलाइज फॉर मेकिंग बॉन्ड विथ these 2 chlorines and they are removing in the form of twice HCl. now how many hydrogens are remain, 2 हायड्रोजन आउट ऑफ 4. म्हणजे काय काय बाकी बघा, 2 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन. राईट. हे बघा, हा 2 ऑक्सिजन 2 हायड्रोजन उरले, 2 हायड्रोजन तर इथं हा बॉन्ड बनवून टाकला. आता या दोघींपासून काय बनणार, OH OH. काय बनेल स्ट्रक्चर बघा, Cl रिप्लेस होईल आणि तिथं काय अटॅच होणार, फक्त OH. म्हणजे हा C, हा H, त्याच्यानंतर इकडे OH आणि इथे पण OH. बघा, आता प्रॉडक्टच्या जवळ येतोय आपण एकदम. वी आर नियर फॉर द फॉर्मेशन ऑफ व्हॉट, बेन्झल्डिहाइड. आता काहीच होणार नाही. आता काय होणार, हा बघा, हा OH. आता काय होणार, हा ऑक्सिजन जो आहे, आता इथं एक बेस्ट लिव्हिंग ग्रुप दिसतोय आपल्याला, कोणता, OH आणि H. म्हणजे काय, मायनस H2O. राईट. मायनस H2O जर झाला तर हा बघा, हा ऑक्सिजन काय करतो, या कार्बन पासून इलेक्ट्रॉनची पेअर विड्रॉ करून बाहेर पडणार. हा बाहेर पडला म्हणजे हा O मायनस आहे ना, त्याच्यानंतर हा बाहेर पडला म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी फुलफिल करण्यासाठी हा ऑक्सिजन त्याची पेअर जी इलेक्ट्रॉनची पेअर विड्रॉ करून इथं डबल बॉन्ड बनवतो CHO. आणि हा जो आहे, हा बघा, H2O मायनस H2O. म्हणजे काय बनणार बघा, इथंच दाखवतो, किंवा इथून काय बनणार, आता स्ट्रेट अवे डायरेक्ट प्रॉडक्टच मायनस H2O जर इथं लिहिला आपण तर आपल्याला काय मिळतोय, आपला प्रॉडक्टच मिळतोय डायरेक्ट. राईट. हे बघा, हा C, हा H, CH आणि इथं काय डबल बॉन्ड. म्हणजे काय तयार होतोय, बेन्झल्डेहाइड. येतं लक्षात. 1 2 3 4 5 स्टेप मध्ये बघा, हा तर काय होता, हा टोल्यून होता. क्लिअर आहे काय सांगतोय मी, हा टोल्यूनचं काय, पहिले क्लोरिनेशन झालं. क्लोरिनेशन म्हणजे काय, एक क्लोरीन सेपरेट झाला, एक हायड्रोजन मायनस HCl पहिल्या स्टेप मध्ये, दुसऱ्या स्टेप मध्ये पुन्हा मायनस HCl, बेन्झिल क्लोराइड. मग अजून एक हायड्रोजन रिप्लेस झाला, 2 क्लोरीन, त्याला म्हटलं बेन्झल क्लोराइड. बेन्झल क्लोराइडचं हायड्रोलिसिस केलं, 2 हायड्रोजन 2 H2 वापरले, त्याच्यातून मायनस ट्वाइस HCl बाहेर पडतोय, 2 हायड्रोजन 2 ऑक्सिजन स्टील आर देअर. त्याच्यापासून काय 2 OH चे मॉलिक्यूल बनले, ते या प्रकारे अटॅच झाले कार्बनच्या व्हॅलन्स. या 2 व्हॅलन्सी फ्री झाले ना कार्बनच्या, त्याच्या ठिकाणी 2 OH अटॅच झाले. OH याच्यापासून काय बेस्ट रिमुव्हिंग ग्रुप, लिव्हिंग ग्रुप H2O मायनस H2 बाहेर पडतोय आणि CHO बेन्झल्डेहाइड. हा बघा, हाच आहे ना, इथं जरी दाखवलं तरी हा बघा तोच आहे ना, प्रॉडक्टच मिळतो आपल्याला बेन्झल्डेहाइड. फक्त हा खाली दाखवलाय मी. हे काय, याला काय म्हणू शकतो, मेकॅनिझम आहे. ठीक आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला मेकॅनिझम विचारलं जाणार नाही, बट फॉर बेटर अंडरस्टँडिंग. आता बघा, हे डिटेल घेतल्यानंतर तुम्हाला क्लिअर झालं ना. याच्यापेक्षा हे बघितल्यानंतर इझिली लक्षात राहील की बेन्झल क्लोराइड किंवा बेन्झल्डेहाइड कसा मिळतोय. तर CHCl2 मध्ये काय होतं, H2 म्हणजे ट्वाइस H2 घेतला होता आपण, 2 OH बनता, H2O रिमूव्ह होतो मायनस H2 च्या फॉर्म मध्ये आणि CHO बेन्झल्डेहाइड मिळतोय. क्लिअर. इझी रिएक्शन एकदम. साइड चेन क्लोरिनेशन पॉइंट्स काय काय लक्षात ठेवायचे. साइड चेन क्लोरिनेशन मेथड इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ बेन्झल्डेहाइड. It is most widely used commercial method for preparation of benzaldehyde. What we are using? We are simply chlorine we are using in presence of UV light. बघा, साइड चेनच होतं. इथं काय करतोय, फक्त CH3, इथं पण CH3 सगळ्या ठिकाणी साइड चेनला रिप्लेसमेंट होते. वी आर नॉट डिस्टर्बिंग बेन्झीन रिंग. क्लिअर. बस या फॉर्म मध्ये आपल्याला बेन्झल्डेहाइड मिळतोय. दॅट्स इट. व्हेरी सिंपल. ओके, क्लिअर इथपर्यंत.
here we ends total method for preparation of aldehyde. ओके, अल्डिहाइडच्या संपल्या, कीटोनच्या संपल्या. नेक्स्ट लेक्चरला एक कीटोनची मेथड फक्त राहील. कोणती? फ्रिडेल क्राफ्ट असायलेशन, जी ऑलरेडी घेतलेली आहे आपण. हॅलो अल्केस मध्ये पण घेतली होती. हॅलो अल्केस म्हणजे हॅलो एरिन्स मध्ये घेतलेली आहे. ती रिॲक्शन वाटल्यास एक बघून टाकू आणि एंड होईल आपला मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर अल्डिहाइड अँड कीटोन. नेक्स्ट वी विल स्टार्ट फिजिकल प्रॉपर्टीज अँड देन chemical properties. Till then your job is to what? Write down each reaction properly with proper spellings. Okay, proper spelling लिहा यांचे, प्रॅक्टिस करा आणि नंतर स्वतः नोटबुक बंद करून एक रफ पेज वर लिहून बघत चला. ओके, रफ नोटबुक बनवा, रफ नोटबुक वर प्रॅक्टिस करा. तुम्हाला पुन्हा पुन्हा बोललेलो आहे मी ही गोष्ट. ठीक आहे, सो दॅट एक्झामच्या वेळेस परत सगळं नवीन रिवाइज करायची गरज नाही. ठीक आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा तो ऍडव्हान्टेज आहे. जर पहिलेपासून तुम्ही प्रॅक्टिस केली तर आदल्या दिवशी वाचायची गरज पडणार नाही. ठीक आहे, यू विल इझिली मेमराइज ऑल द रिॲक्शन. फक्त काम काय? लिहून प्रॅक्टिस करा त्याची. ठीक आहे, विथ दिस आपण थांबूया या लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरला आपण फक्त एक रिॲक्शन बघूया असाइल क्लोराईड पासून, म्हणजे फ्रिडेल क्राफ्ट असायलेशन बघूया आणि मग पुढचं लेक्चर कंटिन्यू करू. ठीक आहे, टिल देन अभ्यास करा. नेक्स्ट लेक्चरला भेटू आपण. चलो, थँक्यू व्हेरी मच.